आज आपण आलोय मासे पकडायला. बार काढले जातं, सदर नदीला पाणी येतं, आपण मुरी मासेच पकडतो जास्त करून. तर बघू शकताय पाणी रात्री पडलं ते इतकं झालंय शातांमध्ये आणि लोकेशनला जबरदस्त आहे. तर चला आता झोळणं पण लावलंय आणि थोडे फार मुरी मासे पकडून ठेवल्यात. तर आता झोळण्यात काय उतरलंय का नाही बघू चला. हे आहे भाताचं फुलं, हे बघू शकताय. हे फुलं आहे आणि हे भात, याच भाताचं फुलं पडली का त्याच्यावर मुरी मासे निघतात. तर आता झाले, आता भात झाले मोठं, तर आता याच्यावर मुरी मासे उतरतील. आता आपल्याला पाखरांचे घरटं पण दिसल्यात, बघू शकताय. एकच नंबर बनवलं त्यांनी घरट, बघू शकताय. खेकडा आहे, एकच नंबर आहे. यो आहे डोंगरातला पांढरा खेकडा. तो आहे डोंगर आणि ते डोंगराचं असं पाणी येतं खाली असं, आणि त्याच्यात डोंगराच्याच याच्यात शेतातून खाली येतं डोंगराचं पाणी, आणि त्याच्यात इकडे खाली लावतात किवट, त्याला झोळणं सांगतात, ज्याच्यात मुरी मासे सापडतात. मित्रांनो एवढे मासे उतरल्यात पांढरे आपल्या झोळण्यात, ते लावून ठेवलंय बघू शकताय. अशा धोदाला लावून ठेवायला लागते झोळणं, आणि त्याच्यात मग भेटतात ते बारखानले मासे, मुरी मासे आणि पांढरे. याला लई मेहनत लागते मित्रांनो. हे असं गच पण असतं आणि असं डोंगराचं साईडून पाणी येतंय. मित्रांनो मुरी मासे काढून ठेवल्यात एक पातेल्यात, तर बघू शकताय. जबरदस्त मुरी मासा, एकदम जिवंत मस्त. यो आहे एकदम भारी पाण्यातला मुरी मासा, बघू शकताय. एकदम भारी पाण्यातला आहे, अजिबात घाण पाणी नाही, एकदम स्वच्छ पाणी जे डोंगरावरून येते त्या पाण्यातले मुरी मासा, बघू शकताय. एकदम जबरदस्त. मित्रांनो तुम्हाला सांगितलंय किती मेहनत लागते, 7-8 दिवस लागते त्याला बनवायला. तेवढी आला ते सारखं फुटून जाते तरी बनवायला. ते मुरी मासे पकडायला लय मेहनत लागते. डोळे येते पण खेकडे करून टाकतात तेवढं, आणि पाणी वाढलं तर तुटून पण जातंय. लय मेहनत लागते मित्रांनो त्याला बनवायला. तुम्हाला दाखवलंय किती मेहनत लागते आणि हे असं असतं क्यूट सगळं दाखवलंय. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, फॉलो आणि कमेंट, लाईक नक्की करा.